खरं म्हणजे महात्मा ज्योतिबा फुले तर युग प्रवर्तक होते, ते द्रष्टे होते। त्यांच्या जीवनामध्ये जे जे काही त्यांनी केलं, जे लिहिलं, जे सांगितलं, जे करून दाखवलं, सगळ्या गोष्टी उत्तमच केल्या। पण हे सगळं करत असताना एक गोष्ट जी त्यांच्याकडनं शिकण्यासारखी आहे, ज्यावेळी त्यांना विचारलं की आपण सावित्रीबाईंच्या मागे उभा होतात म्हणून सावित्रीबाई हे करू शकल्यात, त्यावेळी महात्मा ज्योतिबा फुले म्हणाले हे खरं नाही आहे। अनेक चळवळी अशा आहेत की ज्या चळवळींमध्ये सावित्रीबाई माझ्या पुढे होत्या, त्यांच्या पाठीशी मी होतो, त्यांच्यामुळे त्या चळवळी मी करू शकलो। किंबहुना माझंही नेतृत्व त्या चळवळींमध्ये हे सावित्रीबाईंनी केलं, हे सांगण्याचं धारिष्ट देखील महात्मा ज्योतिबा फुलेंमध्ये होतं। आणि म्हणूनच यांचं जे चरित्र आहे ते आपल्याला प्रेरणा देणार आहे। आज खरं म्हणजे कोणीही एका भाषणामध्ये, एका कार्यक्रमामध्ये त्यांनी केलेल्या कार्याचा गौरव करू शकत नाही, पण जी थोर माणसं असतात, जी युगप्रवर्तक असतात, त्यांचं कार्य कधी संपत नसतं। ते त्या त्या काळानुसार ते कार्य लोकांमध्ये रुजवत राहायचं असतं। आणि म्हणूनच आज आपण ज्यावेळेस स्मारक बनवण्याचा निर्णय करतो, स्मारक हा केवळ पुतळ्यापुरतं मर्यादित नाही आहे। पुतळे तर आपण अनेक करतो, त्या पुतळ्यांवर जाऊन आपण त्यांचं स्मरण देखील करतो, पण स्मारक पुतळ्यांसोबत विचारांचं देखील झालं पाहिजे। आणि म्हणून जी संकल्पना या ठिकाणी मांडण्यात आली, आमच्या सरपंच ताईंनी सांगितलं, जयकुमार भाऊंनी सांगितलं, भुजबळ साहेबांनी सांगितलं, सगळ्या आपल्या मंत्र्यांनी सांगितलं। मागच्या काळामध्ये आमचे सहकारी राज्याचे उपमुख्यमंत्री आणि तत्कालीन मुख्यमंत्री माननीय एकनाथराव शिंदेजी या ठिकाणी आले होते आणि त्यांनी आम्ही या ठिकाणी स्मारक करू अशी घोषणा केली होती। त्या निमित्ताने आता आराखडा तयार झाला। या आराखड्याचं सादरीकरण आत्ताच आमच्या पुढे झालेलं आहे आणि मी आपल्याला या निमित्ताने शब्द देतो की निश्चितपणे हे जे स्मारक आपल्याला करायचं आहे, जे केवळ त्यांच्या प्रतिमेपुरतं मर्यादित नाही, त्यांचा विचार रुजवून स्वयंपूर्ण महिला तयार करायच्या, आपल्या पायावर उभ्या राहणाऱ्या महिला तयार करायच्या, अशा प्रकारचं जे स्मारक आहे ते या ठिकाणी आम्ही पूर्ण करून दाखवू। आणि